इयत्ता 6वी प्रथम सत्र 2023 व 24 समाज अभ्यास लेखी परीक्षा 40 गुणाची आपण पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पाहूया पहिला प्रश्न. कंसातील योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा. आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत, ते शब्द योग्य रिकाम्या जागेत आपल्याला भरायचे आहे. 4 गुणाचा प्रश्न आहेत, प्रत्येकी 1 गुणासाठी आपल्याला विचारलेला आहे. गौतम बुद्धांनी आपला उपदेश डॅश डॅश या लोकसभेत केला, तर त्याचं उत्तर ह्या शब्दामध्ये आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी डॅश डॅश वृक्षाच्या सालींचा उपयोग केला. तिसरा आहे, पंजाबमधील डॅश डॅश नदींच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. आणि चौथा आहे, डॅश डॅश हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो. तर अशा प्रकारे रिकाम्या जागा पाहिलेला आहे. ब प्रश्न आहे, धर्म संस्थापक प्रार्थनास्थळ यांच्या योग्य जोड्या लावा. तर आपल्याला दिलेले आहेत धर्म संस्थापक आणि प्रार्थनास्थळ. तर जैन त्याचा संस्थापक कोण होता आणि त्याचा प्रार्थनास्थळ कुठला आहे, त्या प्रकारे आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. ख्रिश्चनचा संस्थापक कोण आहे, तर येशू ख्रिस्त आणि त्याची प्रार्थना स्थळ आहे ते म्हणजे चर्च. अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावायची आहे. त्यानंतर बौद्ध दिलेले आहेत आणि इस्लाम. त्याचनंतर आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा. 4 गुणाचा प्रश्न आहेत, प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न असणार आहेत. पहिलं पाहूया, महाजन पदे म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे, वजन मापांची प्रामाणिक पद्धत कोणी सुरू केली. आणि तिसरा प्रश्न आहे, बोधगयेतील पिंपळाच्या वृक्षाला बोधवृक्ष असे का म्हणतात. आणि चौथा आहे, वेदकाळात राजांची प्रमुख कर्तव्ये कोणती होती. अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला स्वतः पाहायची आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 2 लिहायचे आहेत, 3 दिलेले आहेत. 4 गुणाचा प्रश्न आहेत, म्हणजेच एक आपण जर प्रश्न कंप्लीट केला तर आपल्याला 2 गुण भेटणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पहिला, नंद राजांची माहिती लिहा. दुसरा आहे, हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे, भारताच्या जडणघडणीत कोणते भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. चौथा प्रश्न आहे, ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला स्वतः पाहायची आहेत. आपण प्रश्नपत्रिका सादर करत आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला ते शब्द योग्य ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेत आपल्याला भरायचे आहेत. 3 गुणाचा प्रश्न आहेत. पहिला आहे, समाजातील दैनंदिन व्यवहार सुळसुळीत चालण्यासाठी माणसाला डॅश डॅश गरज वाटली. कशाची गरज वाटली, तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, भारत हे जगातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. तिसरं म्हणजेच ग्रामपंचायतच्या निवडणुका दर डॅश डॅश वर्षांनी होतात. तर इथे ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला भरायचं आहेत. ब प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुण म्हणजे प्रत्येकी 1 गुणाचा एक प्रश्न असणार आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे. दुसरा प्रश्न आहे, ग्रामसभा म्हणजे काय. तिसरा प्रश्न आहे, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते. अशा प्रकारे 3 प्रश्न कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक क पाहूया. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 2 गुण आहे, प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न आहेत. प्रत्येक गावाच्या स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते. हे विधान चूक असेल तर आपण इथे लिहूया चूक आणि बरोबर असेल तर इथे लिहूया आपण बरोबर. दुसरं आहे, धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. तर इथे चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या योग्य पर्यायाला गोल करा. तर आपल्याला हे प्रश्न दिलेले आहेत, 4 प्रश्न आणि त्याचे ऑप्शन इथे आपल्याला दिलेले आहेत साईडला. तर ऑप्शन जे बरोबर असेल त्या ऑप्शनला आपल्याला गोल करायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरवृत्ते आहेत. ऑप्शन आहेत 90, 89 आणि 91. जर 90 असेल बरोबर तर 90ला आपण गोल करूया अशा प्रकारे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते. कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त. त्यानंतर आपण तिसरं पाहूया. कोकणमध्ये हवामान कसे आहे. थंड, कोरडे आणि दमट. चौथा आहे, हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. होकायंत्र, तापमापक आणि पर्जन्यमापक. अशा प्रकारे प्रश्न होते. ब प्रश्न पाहूया. योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. पहिला आहे, पृथ्वी गोल हे साधन सपाट आहे. जर हे विधान अयोग्य असेल तर ते दुरुस्त विधान कशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल ते इथे लिहायचं आहे. अगोदर आपल्याला
विधान योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे. योग्य असेल तर योग्य लिहूया, अयोग्य असेल तर अयोग्य लिहूया आणि वाक्य पुन्हा आपण दुरुस्त करून लिहूया. जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. तिसरं आहे भारतातून कर्कवृत्त हे महत्त्वाचे वृत्त जाते. चौथा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. थोडक्यात उत्तरे लिहा. द्विमिती व त्रिमिती साधनांची वैशिष्ट्य कोणती? 2 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. महाबळेश्वर हवामान थंड आहे. तर 2 गुणाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न पाहूया. फरक स्पष्ट करा. फक्त 1-2 फरक दिलेले आहेत. हवा व हवामान आणि अक्षरवृत्ते व रेखावृत्ते 4 गुणाचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 6वीची जी समाज अभ्यासचा पेपर होता प्रथम सत्र 2023 व 24 आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.